पाचवी गोष्ट तपासा की किमान गुंतवणूक रक्कम, तिकीट साईज, म्हणजे तुम्ही गुंतवणुकीसाठी किमान किती पैसे लागतात ते बघा. FD करायचं म्हटलं तरी 25-50 हजार रुपये लागतात. रिअल इस्टेटमध्ये तर थेट लाखांमध्ये, काही वेळा तर कोटींमध्ये लागतात. पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक फक्त 100 रुपयांपासून सुरू करता येते. मोठा पैसा असेल तरच गुंतवणूक शक्य, हा गैरसमज आहे. 6वी गोष्ट तपासा कर लाभ आणि सवलत, टॅक्सेशन अँड डिडक्शन. टॅक्स वाचवायचा असेल ELSS म्युच्युअल फंड हे 80C अंतर्गत 1.5 लाख टॅक्स डिडक्शन देतात, आणि ते पण 3 वर्ष लॉक इनमध्ये, आणि इक्विटीचा चांगला परतावाही मिळतो. आणखी एक खास गोष्ट, जर तुमच्याकडे सोनं, शेअर्स किंवा कोणतंही लॉंग टर्म ॲसेट आहे आणि तुम्ही ते विकलं तर भलं मोठं कॅपिटल गेन टॅक्स येतो. पण जर ते पैसे तुम्ही नवीन घर घेण्यासाठी गुंतवले तर सेक्शन 54F अंतर्गत तुम्ही तो टॅक्स वाचू शकता. हो, म्युच्युअल फंडमधून आलेला कॅपिटल गेन पण घराच्या खरेदीसाठी वापरला तर तुमचं टॅक्सचं टेन्शन संपतं. आणि 7वी शेवटची गोष्ट, जो बोनस पॉईंट, तुम्ही वेळेवर निर्णय घ्या. गुंतवणूक म्हणजे वेळेवर निर्णय घ्यायचा खेळ आहे. विचार करत बसलो तर संधी हात लागत नाही. एकदा सुरुवात करा, हळूहळू सवय लागते, आत्मविश्वास वाढतो. गुंतवणूक करताना फक्त किती परतावा बघू नका, किती सुरक्षित आहे, किती कधी काढता येईल, करात किती वाचेल, हे सगळं बघा, म्हणजे गुंतवणूक फायद्याची होईल. हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर तुमच्या उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि कमेंटमध्ये मला लिहून सांगा तुमच्या मते गुंतवणुकीत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. अधिक माहिती आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.